प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आज पुन्हा एक वार प्रभूने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटलेलं आहे आणि निश्चित माझा विश्वास, माझी खात्री आहे की प्रभू आज नव्याने आपली सगळ्यांची भेट घेणार आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात फार महत्त्वाच्या असतात आणि त्या सर्व गोष्टींना ज्यावेळेस आपण बारकाईने त्याच्याकडे लक्ष देतो आणि बरेच प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये येत असतात, चढ उतार असतात आणि जे सेवा करतात त्यांना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. विश्वासणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, कारण की जगिक लोकांकडे ज्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात त्यांची सॉल्व करण्याची पद्धत निराळी असते, त्यांना तात्काळ उत्तरही मिळतात. परंतु आपल्या देवाचे मार्ग थोडेसे वेगळे आहेत, आपला देव वेगळा आहे, त्याचे मार्ग थोडे वेगळे आहेत आणि मग त्या वेगळ्या मार्गावरून आपण चालत असताना बऱ्याच वेळा आपल्याला प्रार्थना करत असताना कधी कधी उत्तर मिळायला विलंब होतो, पण आपल्याला गॅरंटी असते की आपल्याला परमेश्वर उत्तर देणार आहे. आणि अनेक ज्यावेळेस मंडळीमध्ये, परिवारात वेगवेगळ्या समस्यांचा आपण अभ्यास करतो, तर ह्या दिवसात विश्वासणाऱ्यांमध्ये एक समस्या मला पाहायला मिळाली आणि ती समस्या अशी की काही वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेला जाताना आमचं विमान जे आहे ते पहिलं केनियामध्ये जाणार होतं आणि केनियावरून आमचा पुढचा दुसरा विमानाचा प्रवास होता. आणि ज्यावेळेस आम्ही केनियाला पोहोचलो मध्यरात्री, त्यावेळेस आम्हाला एक अशी बातमी मिळाली की पुढचं फ्लाईट कॅन्सल झालं आहे. आणि मग फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्याच्यामध्ये खूप टाईम होता आणि मग देवाची दया त्या एअरलाईननी थोडीशी आमची काही व्यवस्था केली त्या देशामध्ये एका चांगल्या हॉटेलला राहण्याची. आणि मग मी कधी गेलोच नव्हतो केनियाला त्याच्या आधी. आणि मग ज्यावेळेस आम्ही एका बसमधून हॉटेलच्या दिशेने चाललो होतो आणि मग खूप सगळे दमले होते ना प्रवासाने आणि सगळे आमचं पूर्ण ग्रुप सगळे झोपतायत हे ते, पण मी खिडकीत बसलून मी बाहेरच बघत होतो, कारण नवीन देश कसा आहे बघायला मिळालं पाहिजे. कारण मी ऐकून होतो की 80% लोक केनियामध्ये ख्रिश्चन आहेत. किती टक्के? चांगला आकडा आहे ना. प्रभूची स्तुती असो. तर जशी गाडी पुढे जात होती ना, मी शॉक होत होतो आणि तिथं मी पाहिलं की इतकं दारिद्र्य की फारच जास्त प्रमाणामध्ये तिथं गरिबी दिसली. आणि मी देवाकडे प्रार्थना केली की प्रभू, हा देश तर म्हणजे एवढा 80% ख्रिश्चन लोक, तरी पण इथं गरीब लोक का आहेत? कारण की तू आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहेस की तू आम्हाला आब्रामाचे आशीर्वाद दिलेले आहेस. तर प्रभूला मी प्रार्थना केली की जर तू असं ऐश्वर्य, स्वर्गीय ऐश्वर्य आम्हाला दिलेस, तर भले म्हणजे असं आम्हाला खूपच पैसा पाहिजे असं नाही, पण तुझ्या लोकांनी अशा संपन्नतेत राहावं की त्यांना कशाची वाण पडू नये. ही एक आमची साक्ष असावी की माझा देव मला काही कमी पडू देत नाही. जी माझी गरज आहे ती पूर्ण होते. अकाउंटवर किती जमा केले काय त्याला महत्त्व नाही, पण आमचा रोजचा दिवस हा अतिशय आनंदी असावा आणि देव आमची गरज पूर्ण करतो ही आमची साक्ष असावी. आणि मग मी प्रार्थना केली त्या देशासाठी आणि मला माहीत नाही काही महिन्यातच मला तिथून इन्व्हिटेशन आलं क्रुसेडसाठी. आणि मग ज्यावेळेस मी तिथं गेलो तर लिटरली मग त्या सगळ्या परिस्थितीचा मी अभ्यास केला, सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या की बऱ्याच वेळा आम्हाला वचनं माहीत असतात, पण त्या वचनांना आम्ही आमच्या जीवनात जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आशीर्वाद मोकळे होत नाहीत. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? बरं, तर आज ह्याच विषयावरती आपलं लक्ष केंद्रित करूया की ख्रिस्ती लोकांच्या हातात संपत्ती का टिकत नाही. तर आजच्या वचनाच्या द्वारे देवबाप तुमचे आर्थिक आशीर्वाद मोकळे करणार आहे. आज नंतर तुमचे खिसे माझा देव कधीच रिकामे होऊ देणार नाही. आज नंतर स्वर्गीय देवाची बरकत तुमच्या जीवनाकडे येत आहे. मी प्रॉस्पेरिटी प्रीचर नाहीये, असं करा द्या मला मग असं होईल आणि तसं, मी ते नाही सांगायला आलोय. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की देवाची लेकरं संपन्न स्थितीतच दिसायला पाहिजेत. हालेलुया. आमचा देव श्रीमंत आहे की गरीब आहे? आकाशातले तारे मोजले तुम्ही कधी? तारे मोजता येतील? नाही. किती आहेत ते? अगणित आहेत, मोजता येणार नाहीत असे ते आहेत, मोजू शकत नाही. एवढे तारे, लाखो करोडो तारे, अगणित तारे आकाशात आहेत. बरं, कधी असं ऐकलं का
एका जगातील श्रीमंत फॅमिलीने आकाशातला एक तारा विकत घेतला. कधी तारा घेतला एक विकत, कधी आम्ही ऐकलं नाही. पण मी तुम्हाला चॅलेंज करतो, जगातले सगळे धनवान माणसं सगळे एकत्र आले, त्यांची संपत्ती एकत्र केली, तरी त्यांची लायकी नाहीये की त्यांनी आकाशातला एक तारा विकत घ्यावा. मी जे बोललो ते परत बोलू. जगातले सगळे धनवान लोक एकत्र आले, तरी त्यांची लायकी, त्यांची पात्रता नाही की त्यांनी आकाशातला एक तारा विकत घ्यावा. पण आनंदाची बातमी ही आहे की हे सगळे तारे माझ्या बापाचे. मग जर आम्ही एवढ्या श्रीमंत देवाची लेकरं आहोत, जर त्याने आम्हाला स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे, तर आम्ही 50 आणि 100 रुपयासाठी का रडतोय? म्हणजे याचा अर्थ तो आशीर्वाद आम्हाला समजलाय, पण तो आम्ही स्वतःच्या जीवनात घेतलेला नाही. मग आज या विषयाकडे आपण लक्ष देऊया. बऱ्याच लोकांना भरपूर संपत्ती देतो, पण त्यांना टिकवता येत नाही. मागे कोण बनेगा करोडपतीमध्ये एका मुलाला 5 करोड मिळाले. आत्ता एकदम कर्जबाजारीने दारिद्र्य रेषेखाली. का? काय कारण असेल? टिकवण्याची पण अक्कल पाहिजे. देव जे देतो ते काही लोकांना टिकवता येत नाही. जे आम्हाला प्राप्त होतं, ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस काही लोकांचे स्वभाव बदलतात, ओरमट बनतात एकदम. अरे तू मोठा झालास म्हणजे बाकीचे कमी झालेत असा अर्थ नाही ना त्याचा. पैशाने, संपत्तीने मनुष्य मोठा होत नसतो कधीच. हालेलुया. आमचं ऐश्वर आत्मिक आहे. आमची नजर आत्मिक गोष्टीवरती आहे. येशू ख्रिस्ताला कधी सेवेत कमी पडली का? कधी कमी पडली येशूला? पडली. मी सांगतो पडली. कधी पडली माहिती का? ज्यावेळेस त्याला टॅक्स भरायचा होता. मिनिस्ट्रीत पैसे नाहीत खिशात, कारण त्याच्या टीम मध्ये एक चोर होता. डबीतले पैसे चोरायचा. चोरून चोरून एवढे चोरले की आज प्रभूला टॅक्स भरण्यासाठी पैसे नाहीयेत. पेत्राला सांगितलं, जा गळ टाक आणि पहिला मासा येईल, कॉईन निघेल 2 रुपयाचा, आपल्या दोघांचा टॅक्स भरून टाक. बोलो येशू मसीह की. प्रोव्हिजन आहे. प्रभूला पण काही गोष्टींमुळे फायनान्शियल अडचण आली होती, आणि प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आलाच असा होता की तो तुमच्या आणि माझ्यासाठी दीनदरिद्री झाला. ज्यावेळेस ही रहस्य आम्हाला कळायला सुरुवात होते, त्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवन एवढं प्रबळ होतं की आर्थिक अडचणी आल्या तरी आम्ही घाबरत नाही. आणि आम्हाला कळतं माझा बाप कोण आहे, मी कुठल्या देवाचं संतान आहे, माझ्यावर कुठला अभिषेक आहे, माझ्या जीवनावर कुठला अनुग्रह आहे. आणि मग त्यावेळेस परमेश्वर देवबाप अलौकिक रीतीनं फार मोठ्या अद्भुत साक्ष तो तयार करतो आणि तो आम्हाला आशीर्वादित करतो. मग आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही समजून घेऊया की हातात संपत्ती का टिकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन. पहिले मी काही मुद्दे सांगणार आहे. पहिला मुद्दा, काही लोकांना शौक असतात. आता जे मी बोलतोय ते सगळं बायबलमधून बोलतोय. आमेन, हालेलुया. मला असं काही वाटलं विजडम आहे त्याच्यावरती मी बोलत नाही, पवित्र शास्त्रातून बोलतोय. वचनच वाचू आपण. नीतिसूत्रे 21वा अध्याय 17 वचन. ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो. काय आवडते? ख्याली खुशाली. ख्याली खुशाली म्हणजे काय? काही लोकांचा स्वभाव असतो उधळपट्टी, ख्याली खुशाली. आज आपण असं करू, उद्या आपण तसं करू. ज्याची आवक कमी आहे आणि जावक जास्त आहे तो दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाही. ख्याली खुशाली करणारा दरिद्री होतो. ज्याला द्राक्ष रसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. द्राक्ष रसाचा आणि सुगंधी तेलाचा शौक. आता ह्या दिवसात द्राक्षरस आणि सुगंधी तेलाचा शौक जास्त लोकांना नाहीये, कारण डुप्लिकेट परफ्यूम भरपूर बाजारात आले. तेच फ्लेवर, त्याच सगळ्या गोष्टी मिक्स करून लगेच तो आहे ना, तो 50,000चा आम्ही तुम्हाला 500 देतो. त्याच्यामुळे आता ते अत्तराचे शौक वगैरे त्या काळात भरपूर होते, एक्सपेन्सिव्ह गोष्टी, आणि लोक त्याच्यात पैसे वाया घालवायचे. पण आज माणसाचे शौक कुठल्या दिशेने चाललेत याच्याकडे लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही
ती गोष्ट ज्यावेळेस तुम्ही विकत घेता, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही ती गोष्ट ज्यावेळेस तुम्ही विकत घेता, त्यानंतर ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ती गोष्ट तुम्हाला विकावी लागते. ज्याची गरज नाही तो अनाठाई खर्च करणं आज नंतर आपल्याला थांबवायचं. शौक नको, शौक नको. काही लोकांना गाड्यांचे शौक असतात, काही लोकांना मोबाईलचे शौक असतात. म्हणजे मोबाईल असावा, पण काही लोकांचं असं आहे की आज मोबाईल घेतला, 2 महिने वापरला, त्याच्यापेक्षा जरा भारी मोबाईल आला, लगेच हा विकला, तो घेतला. पण तो जो पैशांचा डिफरन्स आहे, तो जो लॉस आहे गाड्या घेण्या देण्यामध्ये, वस्तू घेण्या देण्यामध्ये, विकण्यामध्ये, हा जो लॉस आहे, त्या लॉसमुळे बऱ्याच वेळा आर्थिक रीतीची हानी होते. कधी कधी लोक कर्ज काढून दागिने घेतात, पण काही लोक कर्ज काढून दागिने घेतात, त्याचे हप्ते भरतात. काय विस्डम आहे त्याच्या पाठीमागं मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. लग्न करतील लेकरांचं आणि इतका दिखावा करतील. थांबवा या चुकीच्या पद्धती. लेकरांना लहानचं मोठं करायचं, लग्न करून देताना बापाने एवढं कर्ज काढायचं, मरत्या श्वासापर्यंत त्या लेकरांच्या लग्नाचं ते कर्ज फेडत राहायचं. काय अर्थ आहे त्याला? अरे हे लोक असे आहेत, लग्नाला येतील, इथपर्यंत येईपर्यंत जेवतील आणि जाताना बोलतील, दुसरा गुलाबजाम मागितला, दिला नाही मला, भाजी थोडी खारटच होती, हे जरा पुऱ्या जरा जास्त तेलकट होत्या. ते काहीतरी नावं ठेवून जातील. माणसांना खुश करण्यासाठी लग्नात अनाठाई आपल्या आईपतीपेक्षा पलीकडे खर्च करू नका. लग्न म्हणजे कसं असावं? चर्चमध्ये तुमचे पाळक लग्न लावतंय, देवाच्या उपस्थितीत लग्न होतंय, जवळचे एकदम आप्तगण सगळे जमलेले आहेत, देवाच्या उपस्थितीत झालं. अख्ख्या सोलापूरला बोलवायची गरज नाही. हालेलुया. गावावरून आलाय, काका आलाय, मामा आलाय, यांचे रूम बुक केले, ह्यांचा हा खर्च, त्यांचा तो खर्च, ह्यांचा आहेर, यांना हे, त्यांना ते, त्यांच्या लग्नात घेतलं, ह्यांच्या लग्नात दिलं, आणि त्या देण्या घेण्यामध्ये एकदम माणूस कंगाल दरिद्री होऊन जातो. कशाला पाहिजे? आपली संस्कृती आहे ती नक्की तुम्ही जपा, पण त्या गोष्टींना कुठंतरी आज आळा घालण्याची गरज आहे. आणि एवढ्यावर संपत नाही ना, एवढ्यावर संपत नाही. पुढं परत जावायचे चोचले चालू होतात. असं द्या, तसं द्या, हे द्या, ते द्या. आणि मग कधी कधी आपण बरोबरी करण्याच्या नादात कधीतरी आपल्यावरती एवढं संकट येतं, एवढं कर्ज आपण ओढावून घेतो की नंतर पुढं आयुष्यभर त्याचा त्रास होत राहतो. मग ह्यापेक्षा आपल्याकडे भरपूर पैसा आहे ना, साध्या पद्धतीने आपण लग्न करू लेकरांची, आणि मग जो पैसा आपल्याला द्यायचा आहे आमच्या मुलीच्या नावावर आम्ही FD करून टाकू, संपला विषय. आणि अजून थोडा जास्त असला तर मुलीला घरच घेऊन देऊ, आयुष्यभराचा तिचा प्रश्न मिटला. आवाज खोल गेले तुमचे, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. हालेलुया. नातवंडासाठी काहीतरी करून ठेवू, पुढच्या भवितव्याची आम्ही काहीतरी व्यवस्था करू. आमच्याकडे आहे ते आम्ही उधळलं, नको त्या गोष्टींचे शौक केले, म्हणून आम्ही आर्थिक अडचणीत सापडलेलो आहोत. गरीब कोण आहे प्रियांनो? जो विचारांनी गरीब आहे तो गरीब आहे. आणि काही लोक विचारांनी एवढे धनवान आहेत, त्यांना बॅक ऑफ माइंड माहिती आहे, माझ्या इकडे SBIच्या अकाउंटमध्ये एवढेच आहेत, पण बँक ऑफ हेवन मध्ये करोडो भरलेले आहेत. मी धनवान आहे, मला शिस्तीत राहायचंय, आणि मला जो खर्च केला पाहिजे तोच मला करायचा आहे. शौक चुकीचे बाळगू नका. घर 10 बाय 10चं आणि तुला 52 इंचचा TV कशाला पाहिजे? शोभतो का त्या घराला? अरे माठ्या पहिलं मोठं घर घे. इथं राहायला नीट घर नाही, गाड्या मोठ्या मोठ्या दारात लावल्यात लोकांनी कर्ज काढून. काय गरज आहे? एक भाऊ मध्यंतरी प्रार्थना करत होता काही वर्षांपूर्वी.
मुंबईच्या झोपडपट्टीत राहतो. देवा मला हेलिकॉप्टर दे. म्हणलं काय रे, पंखा बंद पडला काय घरातला? हवा घ्यायला तुला काय नाही? अरे तुला राहायला घर नाही, तू हेलिकॉप्टर मागतो का? काय करणार आहेस? कधी कधी आम्हाला मागायचं कळत नाही आणि जिथपर्यंत आपली ताकद जाते बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय होतात. हे मोबाईल घेणारे विकणारे वस्तूंचा म्हणजे त्या काळात ते सुगंधी द्रव्य, ते तेल, त्याच्यात लोकांचा इंटरेस्ट होता. आज तो इंटरेस्ट बदलून ह्या सगळ्या जगिक गोष्टींकडे आलेला आहे. देवाला वीट आहे या गोष्टीचा. जर तुम्हाला धनवान व्हायचंय तर आज नंतर अनाठाई व्यर्थ खर्च करायचं बंद करा. करीन तर देवाला विचारून खर्च करील. हालेलुया. अनाठाई जिथं माझा पैसा वाया जाणार आहे. आज तुम्ही एक जमीन घेतली, 10 वर्षांनी विकायला काढली, भाव कमी होणार की जास्त? हे विजडम आहे, हे ज्ञान आहे, ऑलरेडी देवाने तुम्हाला दिलंय. ज्या गोष्टींची किंमत कमी होत जाते, अत्तर मारून मारून संपणार आहे एक दिवशी, त्याची किंमत कमी होणार आहे. त्याच्यावर विनाकारण एवढा खर्च करून काय उपयोग आहे? ज्या वेळेस तुमची तशी ऐपत होईल, घराचे दरवाजेच सोन्याचे ज्या दिवशी बनतील, वापरा मग त्या दिवशी. हालेलुया. एखादी बाटली आमच्याकडे मुंबईला पाठवून द्या, आम्ही नाही म्हणणार नाही. सांगण्याचं तात्पर्य हे, आपली जी कॅपॅसिटी आहे ती ओलांडू नका. पहिली गोष्ट, बिनकामाचे शोक नकोत. आलं लक्षात? उधळा पुत्र, लूक 15वा अध्याय 13-14 वचन ऐका काय सांगितलं त्याच्याबद्दल, ह्या शौक बद्दल. मग फार दिवस झाले नाहीत, लूक 15:13-14. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला. बर. आणि तेथे त्याने चैनबाजी, काय? हा शब्द महत्वाचा आहे. हे शौक आहे ना, त्यातला जोडलेला हा शब्द आहे. त्याच्याशीच एकनिष्ठ शब्द आहे, चैनबाजी. ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टींमध्ये त्याने चैनबाजी केली. चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. जेव्हा त्याच्याकडे होतं त्याने चैनबाजी केली. आज कुठल्या गोष्टीची आम्ही चैनबाजी करत आहोत? कुठली अशी गोष्ट आहे की जी आम्ही विनाकारण करत आहोत आणि ज्या गोष्टीमध्ये आपला विनाकारण पैसा वाया चाललेला आहे? आज ते स्वतःचं स्वतःला कळणार आहे. प्रत्येकाचं गणित वेगळं आहे त्या गोष्टीकडे पाहण्याचं. कुठल्या गोष्टीत आत्तापर्यंत आम्ही वाया घातलेला आहे पैसा? आम्हाला बरं वाटतं, आमच्या मनाला बरं वाटतं म्हणून विनाकारण आम्ही कुठं पैसा वाया घातलेला आहे? ती चैनबाजी कुठं आहे ते आम्ही शोधून काढलं पाहिजे. उधळ्या पुत्राने जरी परदेशात गेला, त्याचं इंटेन्शन खराब होतं. त्याचं जर इंटेन्शन किंवा त्याची मानसिक स्थिती जर पक्की असती की मी बापाचे पैसे घेऊन चाललोय, देवा एक पण रुपया वाया जाऊ देऊ नको, मी परदेशात जाईल, मोठा व्यापार करील आणि मोठा पैसा घेऊन परत बापाकडे येईल, बाप खूप खुश झाला असता. तो बापच आहे, नंतर पण स्वीकारलं. मुलाने चूक केली तरी तो बापाचं प्रेम आहे, तो वेगळा प्रश्न आहे. पण मुलगा योग्यतेचा ठरला नाही प्रियांनो, कारण त्यांनी ही चूक केली चैनबाजी करण्याची. आमचे शोक, आमची चैनबाजी, अनाठाई उधळणे, पैसे वाईट गोष्टींसाठी फक्त खर्च करत राहणे, ह्या गोष्टींपासून आज आम्ही बाहेर येण्याची गरज आहे. आमेन. लोक मला विचारतात, पास्टर आम्हाला गाडी घ्यायची, कुठली गाडी सजेस्ट करता तुम्ही? ऐकता तुम्ही? ज्या वेळेस तुम्हाला गाडी घ्यायची तर ती गाडी कशी सिलेक्ट करायची मी तुम्हाला सांगतो. आपली गरज काय? पेट्रोल गाडीची किंमत थोडी कमी असते डिझेलपेक्षा, थोडी. आपल्याला जर खूप लांब प्रवास करायचाच नाही, आपल्याला फक्त सोलापुरात फिरायचंय, मग आपण पेट्रोलच गाडी घेतली पाहिजे. जिथं पैसे वाचतील तो विचार करायचा. गाड्या दिसायला बाहेरून सारख्याच आहेत सगळ्या. आपल्याला कशाचे हप्ते परवडणार आहेत, आपल्याला कुठली गाडी शोभणार आहे आणि आपली गरज काय? एखाद्याला रोज पाण्याच्या बाटल्या इकडून तिकडे सोडवाव्या लागतात आणि तो म्हणतो की मला मर्सिडीज घ्यायची. बेल्ट काढून धोपटला पाहिजे याला चांगला.
असे विचार आहेत आपल्या ख्रिस्ती समाजाचे. म्हणून आज ख्रिस्ती समाज फायनान्शियली एवढा स्ट्रॉंग नाहीये. तुझं काम काय, तू मागतोस काय, तू करतोयस काय, लवकर बिझनेस तुझा चौपट होऊन जाईल. तू कमाव ना, मोठी चांगला एक प्लांट टाक मोठा पाण्याचा, मिनरल वॉटरचा, आणि फिर की मर्सिडीज मधनं. तुला कोण अडवणार आहे? त्यावेळेस तुझ्या स्टेटसला ते शोभणार आहे. पण आज तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तू केलं पाहिजे. सेकंड हँड तर सेकंड हँड, नवीन तर नवीन. काय गरज आहे? कुठल्या कामासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे? आम्हाला चैनबाजी आणि दिखावा करण्याची गरज नाही. काही लोक लग्नात जातात, एवढं सोनं घालतात असं वाटतं अख्खं दुकान खाली करून आणलं यांनी. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन, ऍडमिट आहेत, खूप फटके पडले, सगळं गेलं. मग इंटरव्ह्यू घ्यायला येतात, मुलाखत. बेंटेक्ससाठी मार खाल्लं हो सगळं. नको आहे. ज्या गोष्टी आपल्याला चालत नाहीत, शोभत नाहीत, हे आपल्याला वेळच्या वेळी देव दाखवून देतो. प्रत्येकाला ज्ञान आहे. मी प्रश्न विचारतोय, कोणीच काही भलते सलते तुमच्यातली उत्तर देत नाही. नाही असं नाही तसं, तुम्ही सगळ्या एका आवाजात उत्तर देताय. म्हणजे ज्ञान देवाने सगळ्यांनाच दिलंय, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे. त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात अंगीकारतोय का? उधळ्याने चैनबाजी केली. ह्या नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये लोक त्या काळात सुगंधी द्रव्यावरती खर्च करायचे. आमचा खर्च कुठं अनाठाई चाललेला आहे. आज पहिली गोष्ट ती चैनबाजी, तो शोक आम्हाला 100% बंद करायचा आहे. आमेन. उपदेशक 6:2. ते हे कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही. तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो, हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. काही लोकांना खूप संपत्ती मिळते आणि ती त्याला उपभोगताच येत नाही. खूप संपत्ती असते पण त्या संपत्तीचा त्याला फायदाच घेता येत नाही. मध्यंतरी चायनामध्ये एक फार मोठा किंग, खूप धनवान, त्याची राणी, तो खूप त्यांच्या सुंदर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि हा राजा त्याचे सगळे व्यवसाय जे आहेत, सगळे कामकाज त्याने एका नोकरावरती सोपवून दिले होते. बायकोला बिचारेल तिला काही कळत नव्हतं, पण त्या नोकराला सगळे व्यवसाय त्याने शिकवून ठेवले होते, सगळे टोटल. एक दिवशी राजा मरण पावला. आता एवढे मोठे व्यापार आणि हे सगळ्या गोष्टी कोण सांभाळणार? मग त्याची बायको रडत बसली. आता हे तर चौपट झालं सगळं, नवरा तर गेला, आता काय करायचं? मग लोकांनी सांगितलं तुझा नोकर आहे, त्यालाच सगळं माहिती आहे. मग तिने त्या नोकराबरोबर लग्न केलं, नोकर राजा झाला. आणि मग तो नोकर म्हणतो मला माहीतच नाही, माझा राजा माझ्यासाठी मेहनत करत होता. त्यांनी एवढं ऐश्वर्य मिळवलं, ते सगळं माझ्यासाठी होतं. सांगण्याचं तात्पर्य हे की तुमचे काबाड कष्ट कदाचित एक दिवशी दुसऱ्यासाठी जातील निघून. ज्या वेळेस आम्ही स्थिरतेने वागतो, स्वतःची काळजी घेतो, समजून उमजून वागतो, त्यावेळेस प्रियांनो जे परिश्रम तुम्ही केलेत त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणारच आहे. आमेन. त्याच्यामुळे आम्हाला शोक नको, चैनबाजी नको. बोला येशू मसीह की आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली शोक नको, दुसरी गोष्ट लोभ नको. काय नको? लोभ नको. आता लोभ एक अशी गोष्ट आहे का तो कशाने संपत नाही. ज्याला लोभ आहे त्याला तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला एक 15,000ची नोकरी दे. नोकरी मिळाली की तो त्याचा असं सेट करतो लाईफ की त्या 15,000 त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन त्याला अजून गरज वाटते. तो देवाला म्हणतो देवा 25ची नोकरी दे. मग त्याला ती मिळते. 15ची, 25, 25ची, 50, त्याची अपेक्षा वाढत जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे, लोभी माणसाला जगातली सगळी संपत्ती एकत्र करून त्याला दिली तरी तो म्हणाल दुसऱ्या ग्रहावरून काही मिळेल का? हा लोभ आहे.
लोभी माणसाचं कशाने समाधान होत नाही. ख्रिस्ती लोकांनी नेहमी प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहिलं पाहिजे. माझ्याकडे जे आहे ते देवाने मला उत्तम दिलेलं आहे. लोभ करण्याची गरज नाही, कारण की तुमचा देव जाणतो तुम्हाला कशाची गरज आहे. तुमच्या गरजा तो पूर्ण करणारा देव आहे. देव ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट प्रकट करतो तो ती गोष्ट तुम्हाला देतोच. तो कॉम्प्रोमाइज नाही करत. तो देताना सढळ हसते, अगदी प्रेमाने तुम्हाला देऊन टाकतो. पण आमचा स्वभाव हा ठेवायचा, तुम्हाला दिलंस तरी तू माझा देव आहेस, आणि तुम्हाला नाही दिलंस तरी तूच माझा देव आहेस. तू दे नाही तर नको देऊ, तू माझा परमेश्वर आहेस. हालेलुया. माझे खिसे भरलेले असले तरी मी तुला धन्यवाद देईल, रिकामे झाले तरी मी तुला सोडणार नाही. हालेलुया. ह्या लोकांना बरकत मिळते, ज्यांचा अभिषेक तारखांप्रमाणे बदलतो. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओ हालेलुया, ओ पास्टर आपण असं करू तसं करू. मग जरा खर्च जरा संपत आला, 15 तारखेला थोडा अभिषेक कमी होतो, आणि मग एंडिंगला तो कोपऱ्यात कुठंतरी बसतो असा मागे, तोंड उतरवून एकदम शांत. हालेलुया. तुमचा अभिषेक तुमचे किती खिसे भरले त्याच्यावर डिपेंड नाहीये. हालेलुया. खिसे रिकामे असले तरी तुमच्यातला आत्मा नेहमी प्रज्वलित असला पाहिजे. हालेलुया. आणि ज्यांच्यामध्ये तो आत्मिक सामर्थ्याचा ठेवा आहे, जे निरंतर देवाचा गौरव करतात, देव पण त्यांच्याकडे पाहतो, त्यांचे खिसे कधीच रिकामे तो होऊ देत नाही. हालेलुया. देव त्यांना सांभाळतो. हा लोभ जो आहे ना, त्याच्याबद्दल आपण वाचूया. उपदेशक 5 आणि 10. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ. लोभ, विपुल धनाचा लोभ. लोभ म्हणजे दुसऱ्यांचा पण माल माझ्याकडे येऊ दे. लोभ म्हणजे दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींवरती नजर ठेवणं. लोभ म्हणजे ऐपतीपेक्षा जास्त मिळवण्याचा विनाकारण प्रयत्न करणं. लोभ म्हणजे असा एक वाईट स्वभाव आहे. जे देवाने दिलंय त्याबद्दल ते लोक कधीच धन्यवाद देत नाही, कधीच संतुष्ट नसतात. त्यांच्या घरी कधीच उपकारस्तुतीची प्रार्थना नसते. मुलाला गव्हर्नमेंटची नोकरी लागू दे, लागली तर म्हणतील आता धाकट्याला पण लागू दे देवा, मग ठेवतो उपकारस्तुती. मग त्याचं पण झालं, मग आता मुलाचं लग्न होऊ दे, मग आता नातू होऊ दे, मग आता घर होऊ दे, मग आता हे होऊ दे. असाच म्हातारा होऊन मरतो, पण त्याला कधीच देवाची उपकारस्तुती करता येत नाही. लोभी माणूस. ज्यांना देवाची आराधना करायला आवडतं ना, त्यांना निमित्त लागत नाही, मला देवाने हे दिलं म्हणून मी करतोय. त्यांना काही मिळो न मिळो ते आराधनाच करत राहतात. त्यांची दुनियाच वेगळी. उनका जिंदगी कुछ अलग रहता है. हर समय वो प्रभु की आराधना करते रहते. नेहमी ते देवाला धन्यवाद देत राहतात. प्रत्येक परिस्थितीत देवाचं गुणगान करतात. ज्याला पैसा प्रिय वाटतो किंवा ज्याला पैशाचा लोभ आहे त्या व्यक्तीची कशानेच तृप्ती होत नाही, बायबलमध्ये सांगितलंय. मत्ती 27:5 मध्ये यहूदा इस्करियोतचा लोभ कशासाठी होता? पैशांसाठी, 30 रुपयांसाठी. काय केलं त्याने शेवटी? मत्ती 27 आणि 5. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. यहूदाने काय केलं त्या पैशांचं? शेवटी फेकून दिले. काय लाभ झाला त्याला? प्रभूला त्याने 30 रुपयांसाठी धरून दिलं, त्याला काय लाभ झाला? आणि सरते शेवटी ते पैसे त्याने मंदिरात फेकून दिले आणि त्याने जाऊन गळफास घेतला. लोभाचा हा दुष्परिणाम आहे प्रियांनो. देवाच्या राज्यात ज्या वेळेस देवाच्या लोकांमध्ये लोभ शिरतो त्यावेळेस फार मोठ्या गडबडी देवाच्या राज्यात घडू शकतात. लोभ फार भयंकर गोष्ट आहे. आज आम्ही देणारं बनलं पाहिजे, घेणारं नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. एवढं आमचं मन मोठं पाहिजे, एवढं मोठं मन पाहिजे की आम्हाला फक्त घ्यायचं माहीत नकोय,
आम्हाला देता पण आलं पाहिजे, गोरगरिबांना देता आलं पाहिजे. या नाताळाला आम्हाला मंडळीतील जे दुर्बळ कोणी असतील त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. आम्हाला रस्त्यावरती जाऊन ह्या नाताळाला गोरगरिबांमध्ये जाऊन काहीतरी सेलिब्रेशन करता आलं पाहिजे. कोणाला काय गरज आहे, अनाथांना, विधवांना आम्हाला ती पूर्ण करता आली पाहिजे. आम्हीच आमच्या करंज्या खाल्ल्या ना, आम्हीच आमचं जेवण केलं ना, आम्हीच आमचा नाताळ सेलिब्रेट केला ना, आमच्या पुरताच ठेवला, तो नाताळ होऊ शकत नाही प्रियांनो. यहुदा इस्कारियोतमध्ये तो लोभ होता आणि त्या लोभाच्या पायी त्याचा नाश झाला. आणि म्हणून जर आपल्याला देवाच्या राज्यात खरं देवापासून आलेली संपन्नता पाहिजे, तर पहिली गोष्ट आम्हाला आज आमच्या जीवनातून लोभ काढला पाहिजे. शोक काढून टाकायचा, अजून काय, लोभ काढून टाकायचा. तिसरी महत्वाची गोष्ट, उतावळा नवरा. आता ते बाशिंग ज्यावेळेस बांधलं जातं गुडघ्याला, त्यावेळेस ते बरं दिसत नाही. वास्तविक आपल्या संस्कृतीप्रमाणे म्हणजे महाराष्ट्रात कपाळाला बांधतात नवरे बाशिंग, पण जो उतावळा आहे त्याचं काही खरं नसतं. धनवान होण्याची उतावीळता करायची नाही. हालेलुया. हा उतावीळपणा माणसाला दरिद्री करतो. या दिवसात बरेच फोन येतात, तुमचे 5 करोड आलेत, ते आता घेऊन माणूस पुणे एअरपोर्टला थांबलाय, तुम्ही जाण फक्त 30,000 भरा, तुमची पूर्ण कॅश तुम्हाला मिळणार आहे आणि एक लॅपटॉप पण तुम्हाला देईल, तो तुम्हालाच राहू द्या. हा 30,000 घेऊन जातो, तो 30 घेतो आणि परत तिथं दिसत नाही. मग हे पोलीस स्टेशनला जातात, इकडं जातात, तिकडं. त्यांनी पैसे दिले, तो माणूस गायब, काही घडत नाही. कोण होता तो? तुमचा नातेवाईक होता का तुम्हाला पैसे देणारा? त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहीत होतं? कितीतरी वेळा देव दाखवतो. लोक विचारतात, पास्टर आम्ही काय करू? प्रार्थना करून देवाने दाखवला, हा एक स्कॅम आहे, अडकू नका. दुबईतून एका बहिणीचा फोन आलेला, पास्टर एवढं मोठं काम केलंय, करोडो आलेत माझे. म्हटलं मी प्रेयर करून सांगतो. म्हटलं सिस्टर हा स्कॅम आहे. सिस्टरनी फोनच बंद केला मला करायचं. 6 महिन्यांनी फोन करून रडून रडून सांगते, खूप पैसे गेले हो पास्टर, तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. देवाच्या लोकांनो, देवाने आपल्याला ज्ञान दिलंय. आपला देव भोळा बिळा नाहीये, समजतंय का? आपला देव ज्ञानांचा ज्ञानी आहे आणि त्याचं पवित्र आत्म्याचं ज्ञान त्याने आम्हाला दिलंय. मग त्या ज्ञानाच्या योग्य आम्हाला कळालं पाहिजे, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला कळालं पाहिजे की आम्ही कसं वागलं पाहिजे. उतावीळपणा, ज्याला उतावीळपणा आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनसंपत्ती येत नाही. अगदी शांत चित्ताने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तुमची संपत्ती तुम्हाला प्लॅन करता आली पाहिजे. समजून उमजून तुम्हाला वागता आलं पाहिजे. नीतिसूत्रे 20वा अध्याय 21वा वचन. आरंभी उतावळीने मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही. उतावळीने मिळवलेलं धन म्हणजे उतावळीपणाने पटकन धन कोणाला मिळतं? चोरट्यांना मिळतं, लुटारूंना मिळतं. जातात बँकेत, एक डाका टाकला, भरपूर पैसा मिळाला. झाले का ते श्रीमंत? सुटले का? पोलीस आहेत ना, शोध घेतला जातो, पुढचं आयुष्य जेलमध्ये आणि खा फटके पाहिजेत तेवढे. उतावीळतेने त्यांनी मिळवलेलं धन त्याचा शेवट चांगला होत नाही. चुकीची कामं करून कधीच पैसा मिळवू नका. किती लोक आमेन म्हणतील? पैसा सगळ्यांना मिळतो आज जगामध्ये. चुकीचं काम करणाऱ्यांना भरपूर पैसा आहे, पण हा चुकीच्या कामातून मिळालेल्या पैशाद्वारे कितीतरी परिवार शापित आहेत प्रियांनो. त्यांना पकडलं की जाओ, अगर पकडलं न जाओ त्याच्यात त्यांना समाधान मिळत नाही. म्हणून उतावीळपणाने धन न मिळवता स्थिरतेने मिळवलं पाहिजे. नीतिसूत्रे 28 आणि 20. नीतिसूत्रे 28:20. स्थिर मनाच्या मनुष्याला
आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. उतावळेपणा आम्ही करायचं नाही. बायबलमध्ये एक राजा होऊन गेला जो मरणार होता. यशायाने त्याला परत जाऊन संदेश दिला. रडला ना तू कितीतरी. 15 वर्षांनी त्याचं आयुष्य वाढवलं. काय नाव त्याचं? हिजकिया राजा. आता हिजकियाला आयुष्य मिळालंय. हिजकियाला जर आयुष्य देवाने वाढवून दिलंय, पुढचे 15 वर्ष त्यांनी काहीच नाही करायचंय. त्यांनी 15 वर्ष लोकांना सांगायचं, हे जे जीवन आहे माझ्या देवाने दिलेलं आहे. मी मरणार होतो, देवाने मला जगवलं. पण हिजकियाचा स्वभाव तसा नव्हता. गडबड केली हिजकियाने. मला तर असं वाटतं तेव्हाच मेला असतं तर बरं झालं असतं. बाबेलवरून 2 हेर आले होते आणि त्या हेरांना हिजकियाने आपली सगळी मालमत्ता दाखवून टाकली. काही लोकांना सवय असते, घरी पाहुणे आले तर बसा, हा नेकलेस गेल्या महिन्यात केला, ह्या सुनबाईने येताना बांगड्या करून आणल्या बघा. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांना तुम्ही दाखवताय त्यांच्या दुष्टात्म्याची जर शक्ती असली तर तुमचं सगळं ऐश्वर्य शून्य होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? ती संपत्ती तुमच्या घरात राहणार नाही. त्यांच्या मनात काहीतरी चाललंय आणि तुम्हाला बरं वाटतं, मी कसं जळवतीये तिला. पण ती दुष्टता ज्या वेळेस तुमच्या त्या संपत्तीवर अटॅक करते, त्यावेळेस तुमच्या नकळत, तुम्ही प्रार्थना पण केली नाही, ह्या दुष्टतेला मी बांधते किंवा नाश करतो, काही तुम्ही प्रार्थना न केल्यामुळे कितीतरी लोकांनी आपली संपत्ती दुसऱ्यांना दाखवल्यामुळे ती संपत्ती निघून गेली आहे. मूल्यवान वस्तू तुम्ही घेता, जेलसी स्पिरिट असतात प्रियांनो काही लोकांमध्ये. एका घराचं इतकं सुंदर कामकाज केलं होतं, इतकं सुंदर. एका बहिणीमध्ये दुष्ट आत्मा होता. जसं तिने ते बघितलं सगळं ना, ते किचन इतकं डेकोरेट केलेलं, तिच्यातली ती दुष्टता भडकत होती. कपाळावरती सगळे देशांचे नकाशे आले होते, आठ्यामेट्या पूर्ण. काही क्षणात जो ओटा आहे ना किचनचा, आमच्या डोळ्यासमोर खट्टा आवाज आला. आम्ही बघतो काय झालं असेल, पूर्ण क्रॅक गेला त्याला, काहीच कारण नसताना. जर तुम्ही विश्वास ठेवता प्रकाश आहे, तर तुम्हाला विश्वास ठेवावा लागला अंधार पण आहे. जर तुम्हाला माहिती आहे देव आहे, तर तुम्हाला हे पण समजून घ्यावं लागेल सैतान पण कुठेतरी काम करत आहे. मग जर त्याच्या कुयुक्त्या तो दाखवतोय, तर आम्ही एवढं अलर्ट व्हायला पाहिजे की आम्हाला जे आशीर्वाद दिलेत देवाने, ते आम्ही ह्या रीतीने दाखवता कामा नये. जे हिजकियाने केलं ती चूक आमच्याकडून होता कामा नये. हिजकियाने आपली सगळी संपत्ती दाखवून दिली. आणि मग दुसरं राजे 20:13 आपण वाचू पटकन. तेव्हा हिजकियाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले आणि रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रगार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले. हिजकियाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते. सगळं वायऱ्याला दाखवलं. मग पुढं काय? यशाने प्रॉफेसी केली, दाखवलं का सगळं जाणार. मग त्याच्या हयातीच्या नंतर बाबेलवरून आक्रमण झालं आणि जे जे त्यांनी दाखवलं होतं तिकडं रिपोर्टिंग झालं होतं आणि ते सगळं लुटून नेण्यात आलं. आज हा उतावीळपणा आमच्या जीवनातून गेला पाहिजे. हालेलुया. उतावीळपणा नको, शोक नको, लोभ नको, उतावीळपणा नको. समजतं सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट, महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोकांची संपत्ती सैतान चोरत असतो. किती पण लॉकरमध्ये किती पण टाळे लावून ठेवा, कोण चोरतं संपत्ती? सैतान चोरतो. आणि त्या सैतानाला जर मुभा दिली चोरण्यासाठी तर तो चोरी करतो, कारण की त्याचं नाव चोर आहे. योहान 10:10 मध्ये लिहिलंय, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. सैतान चोर आहे प्रियांनो, तो चोरी करणार आहे. ज्यावेळेस लूक 10वा अध्याय 30व्या वचनामध्ये चांगल्या शमरोनाचा दृष्टांत आहे, तिथं पण असंच लिहिलेलं आहे. वाचू आपण.
लूक 10:30. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून निघून गेले. हे लुटारू कोणाचं प्रतीक आहेत? हे लुटारू सैतानाचं प्रतीक आहेत. मग सैतान कोणकोणत्या मार्गांनी पैसे तुमचे चोरतो? बऱ्याचदा औषधं घेण्यासाठी तुमचे बिनकामाचे पैसे जातात. घरात कोण ना कोण कंटिन्यू आजारी पडत राहतं आणि आम्हाला वाटतं काय नाही, व्हायरल आहे, सगळीकडंच चाललंय, तिकडं पण आहे, त्या एरियात पण आहे, इकडं पण आलं, हे पण झालं, ते पण झालं. पण एक गोष्ट महत्वाची आहे, विश्वासणाऱ्यांवरती देवाचा हात आहे. आजूबाजूला जरी एखाद्या आजाराची साथ चालू असली, देव तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. मग जर देवाचं सामर्थ्य तुमच्या घरावरती आहे, तुम्ही सुरक्षित आहात. देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे. काही लोक ठरवूनच ठेवतात, आता हा आजारी पडला मग त्याच्यानंतर आता सगळेच पडणार आहेत, त्याच्यामुळे आता ऑफिसला सांगून ठेवा आम्ही येत नाहीत. जर तुम्ही ते स्वीकारलं, ते तुमच्या जीवनात घडणार आहे. ती रक्तस्रावी स्त्री काय केलं तिने? किती खर्च केला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाचू लूक 8 अध्याय 43 आणि 44. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. तिचं होतं नव्हतं. होतं आणि नव्हतंचा अर्थ कळायला पाहिजे. होतं म्हणजे घरदार पैसा पाणी, तिचं होतं. नव्हतं म्हणजे कर्ज काढून. तिचं होतं नव्हतं सगळंच तिने खर्चून टाकलं, पण तिला बरं वाटलं नाही. सैतान अशा प्रकारे आमची संपत्ती चोरायचा प्रयत्न करतो. कुठल्या पद्धतीने तो आमच्या खिशात हात घालतोय हे कळालं पाहिजे. कुठल्या बाबतीत तो आमच्याकडून चोरी करतोय. गोड बोलणारे सगळेच लोक देवापासून नाहीत. आणि माता बहिणींना सेल्यूट आहे एका गोष्टीबद्दल, पुरुषांपेक्षा एक सेन्स त्यांच्यात जास्त आहे. त्यांना पहिलं कळतं, साहेब हा तुमचा मित्र बरोबर नाही. साहेब म्हणतो नाही नाही, खूप जीवलग मित्र आहे, पार्टनर आहे, हे ते. आणि 2-4 महिन्यात ते मित्राकडून चांगला फटका भेटल्यावर बायकोकडेच येतो, म्हणतो बघ अगदी बरोबर बोललीस ग, तुला बरोबर माहिती, तुला कळालं, त्याने बरोबर धोका दिला ग मला, असंच झालं बरोबर. त्यांना एक सेन्स आहे, त्यांना एक सेन्स आहे, त्यांना समजतं. मग परिवारात ना पुरुष परफेक्ट नाहीये, स्त्री परफेक्ट नाहीये, पण ज्यावेळेस ते दोघे एकत्र येतात आणि घर चालवतात त्यावेळेस ते घर परफेक्ट चालतं. मी पुरुष आहे, मीच करणार सगळं, बँड वाजला. मी स्त्री आहे, मीच मालकीन, मीच करणार, चुकलं सगळं गणित. पण ज्यावेळेस एकमेकांना समजून उमजून आम्ही पाऊल टाकतो, ते घर आशीर्वादित आहे. प्रत्येक मोठा खर्च करताना सगळ्यांनी बसायचं, बसा आपण असं असं करणार आहोत, माझं असं मत आहे. प्रत्येकाला बोलायला संधी द्या, प्रत्येकाला बोलू द्या आणि वडीलधाऱ्यांनी बसून योग्य निर्णय घ्या. एखाद्याला तुम्हाला वाटतंय असं की अरे छोटी जरा जास्तच बोलते, असं नाहीये, तिला समजून सांगता आलं पाहिजे. कदाचित तिचे बोलण्यामधले मुद्दे बरोबर असू शकतात, पण जर ती चुकीची आहे तर त्या लेकराला तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. याला परिवार म्हणतात. नाही तर तानाशाही तर कोणी पण करू शकतं, मी सांगेल तेच झालं पाहिजे, नंतर तूच सगळ्यांना खड्ड्यात घेऊन जाशील. ऐकतंय तुम्ही चर्च? हालेलुया. हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. सैतान कुठून आमचे पैसे चोरतोय? बरीच लेकरं आजकाल माहीत नाही, असं खूप त्यांना असं वाटतं की मी शिकलं पाहिजे, अभ्यास करत नाहीत आणि नंतर मग एवढे डोनेशन भरा, एवढं हे करा, ते करा, असं करा. आईबापाने भरले, पहिल्याच वर्षाला लगेच हातपाय गाळून टाकतात. मला खूप फिजिक्स कठीण जातंय, मला खूप हे कठीण जातंय, मला ते. अरे मोठे घेतलं कशाला ॲडमिशन तू? हां, तुला झेपत नव्हतं कशाला करतो तू? आणि जर आता घेतलंय तुला करावं लागणार आहे. हालेलुया. घरात नीट डिस्कशन झालं पाहिजे. कुठं ॲडमिशन घेत आहेत, पुढं काय खर्च आहे, पुढं कसं करायचं आहे. आणि मग जर तुमचं लेकरू 8वी 9वीला आहे, त्याचं 10वीचं टार्गेट आत्ताच सेट करा.
त्याला 12वीला जायचंय, पुढं त्याच्या करिअरमध्ये काय करायचंय आत्ताच त्याच्याशी डिस्कस करा. बाळा तुला करायचंय, पण त्याला अशी मेहनत आहे. जर तू मेहनत करायला तयार आहे, आमचा पाठिंबा तुला आहे. तू म्हणशील मी मेहनत करणार नाही, नुसतेच पैसे भरा. असंच पैसे भरून डॉक्टर झाला तर कोणाच्या पोटात कैच्या बिच्या विसरून येईल, ब्रिज बांधून येईल, पडले बिडले काय करणार आपण, नुकसानच आहे की नाही. मग जर चांगला अभ्यास करून जर झाला तर किती पुढे जाईल. कॉप्या करून पास होणार आहे त्या दिवशी त्याला आनंद वाटतो. रिझल्टच्या दिवशी ज्याला आनंदी व्हायचे त्यांनी वर्षभर अभ्यास करायचा. आणि काही जे लोक कॉपी करून पास होतात त्यांचा आनंद फक्त रिझल्टच्या दिवशी असतो. आयुष्यभर त्याला माहीत असतं आपण कॉप्या करून पास झालो, आपल्याला काही हे घेत नाही. त्याला कुठेही जॉबला टाका, त्याला कॉन्फिडन्सच नसतो, कारण त्याला माहिती आहे आपण कॉप्या केलेल्या आहेत. आमची लेकरं ख्रिस्ती समाजातली एवढे हुशार आहेत, मेडिकल फील्डमध्ये सगळ्यात जास्त आपली लेकरं आहेत. आमच्या लेकरांना, ख्रिस्ती समाजातल्या लेकरांना फार सांगावं लागत नाही, पण एकदा त्यांच्या डोक्यात फिट बसलं ना ते उच्चांक गाठतात जीवनात. हालेलुया. ही आज फॅमिली म्हणून आमची जबाबदारी. आज आमची जबाबदारी कुठल्या गोष्टीतून पैसा सैतान चोरत आहे बरोबर शोधून काढायचं आणि त्याला तिथंच ब्लॉक करायचं आणि तिथून त्याला पैसे चोरू द्यायचे नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. मार्क 5:26 मध्ये सांगितलं की त्या स्त्रीने तिच्याकडे होतं नव्हतं ते खर्च केलं. आज ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला पाहिजे की आज आम्ही कुठल्या पद्धतीने कशाप्रमाणे आपलं जीवन जगत आहोत. पहिली गोष्ट शौक नको, दुसरी गोष्ट लोभ नको, तिसरी गोष्ट उतावीळपणा नको, चौथी गोष्ट सैतानाला पैसे चोरू देऊ नका, पाचवी आणि शेवटची गोष्ट बरेच लोक देवाला दान आणि दशमांश देत नाही, त्याच्यामुळे ते गरीब आहेत. जे देवाला देत नाहीत त्यांना देवाकडून घेण्याचा पण अधिकार राहत नाही. जो पेरत नाही त्याला कापणी करायची संधी कशी मिळेल. देवाला देणारे नेहमी आशीर्वादित होतात. देवाला देणारा कधीच हताश होणार नाही, कधीच नाही. जो पेरणी करतो देव त्याला कापणी करण्याची संधी देतो आणि अशी संधी देतो परफेक्ट तुमची गरज पूर्ण होते. परफेक्ट. परफेक्ट ह्या शब्दाकडे अंडरलाईन करून ठेवा मनात. परफेक्ट. त्याला दिसतं, त्याला ठाऊक आहे तुमच्या गरजा काय आहेत, त्याला माहीत आहे तुम्हाला कशाची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा एक स्वर्गीय आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रत्येक घटनेमध्ये तो आमच्याकडे लक्ष देतो. आज हे 5 जे मुद्दे आपण शिकलो, ह्या गोष्टीतून कुठंही आपला 1 रुपया पण वाया जाता कामा नये. आज आम्ही देवाला देणारं बनलं पाहिजे. देवाच्या राज्यात आम्हाला उत्तम भेट देता आली पाहिजे. हालेलुया. मलाकी 3 अध्याय 8वं वचन, पटकन काही वचन आपण वाचूया. मलाकी 3 आणि 8. मनुष्य देवाला ठकविल काय, तुम्ही तर मला ठकवले आहे असे अजून तुम्ही म्हणता. आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे, दशमांश आणि अर्पणे ह्या संबंधाने. जे देवाला दशमांश अर्पण देत नाहीत ते देवाला फसवत आहेत, बायबल सांगतं. लूक याचा 6वा अध्याय 38वं वचन. देव देताना तुम्हाला कसं देणार आहे. लूक 6:38. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आमीन. हे वचन मला खूप आवडतं. खूप सुंदर वचन आहे. ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला मिळेल. आता हे माप कसं आहे ते समजून घ्या. ऐकताय तुम्ही? जरा इकडे लक्ष द्या समोर आणि नीट ऐका. ज्या मापाने तुम्ही द्याल ह्याचा अर्थ आजपर्यंत आपण हेच घेतलाय की ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हाला मिळेल. इंडियन रुपीजमध्ये द्याल, इंडियन रुपीजमध्ये मिळेल. ॲक्च्युली अर्थ वेगळा आहे त्याचा. थोडा ऐका. ज्या वेळेस ऑफरिंग बॅग माझ्याकडे आली त्यावेळेस मी किती देणार आहे, माझा हात भरून. मी माझ्या हातात किती बसेल मॅक्झिमम ते देवासाठी देऊन टाकेल. आता देवाच्या हाताबद्दल पहा. बायबल सांगतं की त्याच्या तळ हातांवरती समुद्र मावतात.
तुमच्या हातावरती 1-2 थेंब टाकले का पाणी खाली पडेल, पण त्याचा हात एवढा मोठा आहे की त्याच्या तळ हातावरती समुद्र मावतात, एवढा मोठा माझ्या देवाचा हात आहे. तुम्ही तुमचे हात भरून द्याल, तो देताना त्याचे हात भरून देईल. आणि ज्यावेळेस तो देईल तुम्हाला कमी पडणारच नाही. इतके आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील, तुमचे मागण्यापेक्षा आणि कल्पनेपेक्षा तुम्ही संपन्नतेमध्ये, ऐश्वर्यामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही पुढे चालाल. चर्चमध्ये दान दशमांश द्या. नीतिसूत्रे 22:9 मध्ये सांगितल्याप्रमाणे, नीतिसूत्रे 22:9, ज्याची दृष्टी उदार आहे त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबांना देतो. गोरगरिबांना मदत करा, ती एक खूप चांगली गोष्ट आहे. जे गोरगरीब आहेत त्यांच्यावरती दया करायला शिका. तो उपाशी मरतोय, मरू दे असं करू नका. जो गरिबांना देतो परमेश्वर त्याला संपन्न करतो. प्रियानो, हे दान देणं, हे दशमांश देणं, उदारतेने हे देणग्या देणं, ह्याद्वारे परमेश्वर आशीर्वादित करतो. जर आज या सगळ्या गोष्टींमध्ये आपण देवाचं ऐकलं तर काही वचन तुमच्या जीवनासाठी आज मी घोषित करत आहे. ऐकताय तुम्ही? वचन समजलं आतापर्यंत? आता काही आशीर्वाद तुमच्या जीवनासाठी मी डिक्लेअर करणार आहे. हालेलुया. आज नंतर देव तुमच्यासाठी काय करणार आहे ती वचन मी तुमच्यासाठी डिक्लेअर करणार आहे. जर तुम्ही आज विश्वास ठेवता की प्रभू या गोष्टींची मी काळजी घेईल, मी तू सांगतो त्याप्रमाणे वर्तन करणार आहे, तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहेत पहा. इयोब 8 अध्याय 7 वचन, इयोब 8 आणि 7, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आमेन, हालेलुया. देवाची समृद्धी तुमच्या जीवनाकडे येत आहे. जे आशीर्वाद तुम्ही कधी पाहिले नव्हते, ज्या आशीर्वादांचा तुम्ही कधी विचार केला नव्हता, ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. तुमच्या घराकडे स्वर्गीय सामर्थ्याची समृद्धी येत आहे. तुमच्या जीवनाकडे देवाचे पवित्र आशीर्वाद येत आहेत. अनुवाद 8 अध्याय 18 वचन, अनुवाद 8 आणि 18, पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्यासाठी सामर्थ्य देत आहे. हालेलुया. धनप्राप्ती करून घेण्यासाठी देव तुम्हाला सामर्थ्य देत आहे. अब्रामाकडे जे आशीर्वाद होते त्याच्याकडे जनावरांचं रक्त होतं, पण मला सांगू द्या की त्यापेक्षा श्रेष्ठ रक्त, येशूचं रक्त तुमच्याकडे आहे. तुमची समृद्धी किती मोठी असणार आहे, तुमची बरकत किती मोठी असणार आहे, तुमचं ऐश्वर्य किती मोठं असणार आहे. 2 कोरिंथ 8 अध्याय 9 वचनाप्रमाणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला. आमेन. येशू काय झाला? दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. म्हणा, मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे, मी फलद्रूप आहे, मला कमी पडणार नाही. माझा देव मला बरकत देत आहे, माझा देव मला आशीर्वादित करीत आहे. अनुवाद 28 आणि 12 वचन, अनुवाद 28:12, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे, तुम्हाला उसनं घ्यावं लागणार नाही. आज देवाची उपस्थिती तुमच्या जीवनाकडे आलेली आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे आलेलं आहे. प्रभूचा आशीर्वाद आहे की आज नंतर तुम्हाला कर्ज काढायची वेळ येणार नाही, आज नंतर तुम्हाला उसनं घ्यायची वेळ येणार नाही. देव तुम्हाला देणारा करत आहे, देव तुम्हाला बरकत देत आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येत आहे. अनुवाद 30 अध्याय 16 वचन, अनुवाद 30 आणि 16, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणून तू जिवंत राहून बहुगुणित होशील. आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस, ते तुझा देव परमेश्वर तुला
बरकत देईल. हालेलुया. तू ज्या देशात आहेस त्या देशात देव तुला बरकत देणार आहे. हालेलुया. तू जाशील तिकडे तुला बरकत मिळणार आहे. जिथं पाऊल पडेल तिथं तुम्हाला बरकत मिळणार आहे. का? कारण की तुमच्यात काही खासियत नाही, तुमच्या देवामध्ये वेगळेपणा आहे. तुमचा देव बरकतीचा आणि आशीर्वादाचा देव आहे. जे आशीर्वाद तुम्ही पाहिले नाही ते स्वीकारण्यासाठी तयार व्हा. तुमच्या जीवनावरचं कर्ज आज देव काढून टाकत आहे. देवाच्या बरकतीचा हात तुमच्या जीवनावर मी येताना पाहतोय. कुठली संपत्ती येते पहा. यशाया 60 आणि 5. यशाया 60 अध्याय 5वं वचन. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. पैसा आल्यावर तुम्ही दुःखी होणार आहेत का? माझ्या देवाने तुम्हाला बरकत दिल्यावर दुःखी होणार आहेत का? बायबल सांगतं हे पाहशील, तुझी बरकत पाहशील, आशीर्वाद पाहशील, तुझ्या देवाचं सामर्थ्य पाहशील तेव्हा काय होईल? हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. विकास नाव बायबलमध्ये एकदाच आलंय, ते इथं आलंय. प्रभूला मी धन्यवाद देतो. प्रभूची स्तुती. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. कुठून? समुद्राकडून. आता तिकडं मुंबईच्या चौपाटीला येऊ नका. प्रभूने सांगितलं समुद्राकडून. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस वचनाचा आम्ही बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं समुद्र म्हणजे लोक. समुद्र म्हणजे लोक. जगात जे लोक आहेत, तुमचे बिझनेस, तुमचे कामं एवढे वाढतील की ठिकठिकाणातून वेगवेगळ्या करन्सीजमध्ये तुम्हाला फायनान्स येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून देव तुमची मदत पूर्ण करणार आहे. देव तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. आमेन. हालेलुया. ज्याला येशू मिळाला त्याला सर्व मिळालं. आज नंतर कर्जाची, आर्थिक गोष्टींची रडरड नाही. प्रभूच्या सामर्थ्याचा स्वीकार करा. प्रभूच्या बरकतीचा स्वीकार करा. प्रभूच्या कृपेचा स्वीकार करा. खूप वेळा मी सांगितलं, आज परत एकदा सांगेन. एलियाची गरज कावळ्यांच्या द्वारे पूर्ण केली. एलियाने सारफतला का त्याला जावं लागलं? एलियाला नदीचं त्या ओळाचं पाणी आटलं म्हणून. तेवढंच कारण नव्हतं. प्रभूने सांगितलं, सारपतच्या विधवेला आज्ञा केली तुला देण्यासाठी. त्या विधवेकडे होतं का पुरेसं अन्न? एलियाची गरज पूर्ण होणारच आहे कुठून पण. त्याला कावळे येतात. देवाला विधवेची काळजी आहे प्रियांनो. देवाला विधवेची काळजी आहे. एलियाची गरज कुठेही पूर्ण होईल, पण त्या विधवेला मरू द्यायचं नाहीये माझ्या परमेश्वराला. एलियाला तिच्याकडे पाठवलं. चमत्कार झाला. फक्त एलिया जगला नाही, विधवा आणि तिचा मुलगा पण जिवंत राहिला. ही परमेश्वराची दया आहे. हालेलुया. आज देव तुमची काळजी घेणार आहे. आज तुमच्या काय गरजा आहेत? आज कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही देवाकडे मागताय? प्रभू आज आकाश आणि कपाट उघडून तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आज तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. जे दीनदरिद्र आणि कंगाल आहेत त्यांचं ऐश्वर्य आज नंतर परमेश्वर वाढवणार आहे. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा केली नव्हती त्या सगळ्या गोष्टी आज तुमच्याकडे धावत येणार आहेत. आज नंतर ती प्रार्थना सोडून द्या, देवा मला अर्धी भाकर दे. हॅलो, ऐकताय तुम्ही? देवा मला अर्धी भाकर नाही, मला 5 भाकरी दे. मी अर्धी खाईल, 4.5 भाकरी गोरगरिबांना वाटून टाकेल. हालेलुया. मला उत्तम दे, मला चांगलं दे. बरकतीत राहणारा देव आहे. त्याच्याकडे मुबलक आहे. स्वीकारणारे कोणी नाहीयेत. हालेलुया. देवाच्या राज्यात उणीव राहता कामा नये. बोलो येशू मसीह की धन्यवाद. येशू. हे आपले डोळे बंद करू, एक लहानशी आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. आपल्या स्वतःच्या डोक्यावर आपण हात ठेवूया. एक लहानशी प्रार्थना माझ्या मागे म्हणा. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझा आशीर्वाद माझ्या जीवनात मी स्वीकारत आहे. माझा ताबा घे. हे स्वर्गीय बाप्पा, तुझी बरकत जी ओबेद अदोम या व्यक्तीने पाहिली, जी तुझी बरकत आब्रामाने पाहिली, जी तुझी बरकत शलमोनाने पाहिली, जी बरकत ख्रिस्त येशूच्या ठाई आम्हाला मिळण्याचं अभिवचन
तू दिला आहेस, ती बरकत, तो आशीर्वाद, ती संपन्नता, ते गौरव तू प्रकट करत आहेस. माझं जीवन तू आशीर्वादित केलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया, जोरदार टाळ्या.